हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ खूप छान आहे. पहिलं तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, खाली हाईप बटन असतं त्यावरती पण क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतो आणि प्रत्येक ताईला तो व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतो. असो आजचा व्हिडिओ असणार आहे की ब्लाऊज शिवायचा तुम्हाला कंटाळा येतो का या विषयावरती. तर येत असेल तर मग काय करायचं जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवण्यासाठी अजून छान उत्साह येईल, ब्लाऊज तुम्ही फ्रेश मूडमध्ये शिवू शकाल किंवा तुमच्या ब्लाऊजचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ते कसे दूर करतात, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवण्यासाठी आवड लागेल. आणि तुम्हाला ब्लाऊजची किंवा टेलरिंगची म्हणजे कशी आवड असली पाहिजे किंवा तुम्हाला आवड आहे तर त्यामध्ये तुम्हाला करिअर कसं केलं पाहिजे, या सर्व डिटेल व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. सर्वात अगोदर तर आपल्याला ब्लाऊज शिवायची आवड कशी लागली पाहिजे. म्हणजे आता कसं आहे की प्रत्येक महिलाला शिवणकामाची आवड असेल असं नाही. आता ज्यांना कोणाला आहे आवड त्यांनी जर ब्लाऊज शिवण्याचा बिझनेस करायचा असेल किंवा ब्लाऊज शिवता येत असेल तर त्यांना कसा शिवला गेला पाहिजे, की त्यांना कंटाळा का येतो हे सुद्धा आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला अगोदर तर मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचा कंटाळा येत असेल तर काय येतो ते निवडून काढायचं. म्हणजे आपणच त्यावरती थोडासा विचार करायचा की मला ब्लाऊज शिवायचा कंटाळा का बरं येतोय. जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा कंटाळा त्या विषयावर येत असेल तर त्या विषयावरती आपण थोडंसं जास्त काम करायचं. तर बघा, आता जर तुम्हाला तुमच्या काही ब्लाऊजच्या फिटिंग्स प्रॉब्लेम्स असतील किंवा फिनिशिंग प्रॉब्लेम असेल आणि जर तुम्हाला त्याच्यामुळंच तुम्हाला ब्लाऊज शिवायला कंटाळा येत असेल तर तुम्ही ते अगोदर सुधारून घ्यायचे. म्हणजे कसं, ते जर व्यवस्थित परफेक्ट बसायला लागलं, तुमचे ब्लाऊज छान छान शिवायला यायला लागले, तुमचे ब्लाऊजची फिटिंग छान बसायला लागली तर तुम्ही छान अशा पद्धतीने काम करू शकता आणि एकदम फ्रेश मूडमध्ये तुम्ही ते काम करू शकता. आणि जरी तुम्हाला हे सगळं येत असून सुद्धा ब्लाऊज शिवायचा कंटाळा येत असेल, घरातले कामं आवरली की झोपा वाटत असेल किंवा ब्लाऊजचं म्हणजे ब्लाऊजचं कामच नको असं वाटते, तर मग तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. आता स्वतःच्या ब्लाऊज आपण स्वतः शिवतो. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही टेलर असाल किंवा स्वतः तुम्हाला ब्लाऊज शिवता येत असेल तर बाहेर इतरांना पैसे देण्यापेक्षा तुम्ही स्वतः ब्लाऊज शिवलेलं कितीही चांगलं. आता बरेच महिला अशा आहेत की टेलरचं काम, बाहेरचं बिझनेस म्हणजे ब्लाऊज शिवायचं बिझनेस नाही करत, पण स्वतःचे ब्लाऊज शिवतात. तर मग तसं जरी तुम्ही स्वतःचे जरी ब्लाऊज शिवले किंवा घरच्यांचे ब्लाऊज शिवले तर तेवढीच तुमची शिलाईसुद्धा आणि वाचते. पण अगोदर बघा, जर तुम्हाला ब्लाऊज शिवायला येत असेल तर नक्कीच तुम्ही शिवून बघा. आता तुम्ही जर एक ब्लाऊज शिवला स्वतःचा तर तेवढेच तुमचे जर शिलाई वाचली, म्हणजे आता जे 250 रुपये तुमच्या एका पर ब्लाऊजची असेल शिलाई, तेवढेच तुमचे जर ते 250 रुपये वाचले तर मग तेवढेच तुम्ही ते 250 रुपये इतर गोष्टींसाठी खर्च करू शकता. आहे का नाही बरोबर? किंवा जर तुम्ही बाहेरचं काम घ्यायचं असेल तुम्हाला आणि शिकायचं असेल, नाही मला आता ब्लाऊज बाहेरचे पण घ्यायचे असतील तर सुरुवात करा. छोट्या मोठ्या गोष्टींपासूनच सुरुवात होते. तर सुरुवात करा, छान छान ब्लाऊज शिवा. ज्यावेळेस तुम्हाला पैसे यायला लागतील, ज्यावेळेस तुमचे कष्टाचे मेहनतीचे पैसे हातात येतील, त्यावेळेस मात्र त्याचा आनंद आणि त्याचं एक समाधान एक वेगळंच असतं. आणि ते जर तुम्हाला अनुभवायला मिळालं ना तर तुम्ही 100% ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही रेडी होताल आणि ब्लाऊज शिवायचा तुमचा कंटाळा, जो काही आळस आहे ते अगदी बाहेर निघणार आहे. तुम्ही असं करून बघा. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचे ब्लाऊज तर शिवतातच, पण तुम्ही इतरांची सुद्धा 2-3 जणीचे ब्लाऊज शिवून बघा. कमी का होईना शिलाई, पण सुरुवातीला सुरुवात करा. आणि ते पैसे कष्टाचे, जे मेहनतीचे, जे आपल्या हातात येतात ते मात्र हातात आल्याच्या नंतर आनंद काय असतो ना ते अनुभवा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा, ते पण आपण केलंच पाहिजे का नाही. आणि मग तुम्हाला थोडी थोडी आवड लागली की मग तुम्ही इतर गोष्टी ट्राय करा. आता कसं की ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग तर ते तर गोष्टी आहेतच, पण तुम्हाला आता नवीन नवीन फॅशन डिझायनरच्या गोष्टी पण शिकायला मिळत आहेत आपल्याला सगळीकडेच. तर आता फॅशन डिझायनर म्हटल्याच्या नंतर छोट्या मुलींचे ड्रेस किंवा मोठ्यांचे ड्रेस, वन पीस, शॉर्ट कुर्ती, प्लस इतर काही गोष्टी, नऊवारी साडी, वेगवेगळे डिझायनर ब्लाऊज, डिझायनर साड्या, डिझायनर ड्रेस वेगवेगळे ट्राय करा. फक्त ब्लाऊजवरच राहू नका. इतर फॅशन डिझायनर म्हणल्यावर सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या.
तर सगळं तुम्ही शिका, वेगवेगळं शिकायला लागताल त्यावेळेस तुमची फिनिशिंग वाढेल, वेगवेगळं तुम्ही शिवायला लागताल त्यावेळेस तुमचं एक एक प्रकारचा उत्साह वाढेल, की आपल्याला नाही आता वेगवेगळे नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. आता मला हे पण यायला लागलं शिवायला, आता मला ते पण आलं पाहिजे, हे यायला लागलं तर ते काय अवघड आहे, ते पण मी करेल, अशी मनामध्ये एक इच्छा ठेवा. जर तुमच्या मनात इच्छा असेल ना तर तुमचे स्वप्न सुद्धा पूर्ण होतील. आता बघा, ज्यावेळेस आपलं एखादं स्वप्न असतं की नाही मला पण टेलर व्हायचंय, मला फॅशन डिझायनर व्हायचंय, त्यासाठी तुम्हाला छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करायची. एकदम साधा सिंपल ब्लाऊज शिवायचा आहे, तो कटिंग करायचा आहे, शिवायचा आहे. तो यायला लागला की अस्तरचा शिवायचा आहे, तो यायला लागला की डिझाईनचा शिवायचा आहे. बॅकनेक वेगवेगळे असतात ते डिझाईन करायचे. त्यानंतर बरंच काही आहे, ड्रेस हे ते आता मी तुम्हाला थोडक्यात मागं सांगितलं. त्यावेळेस तुम्ही वेगवेगळं ट्राय करायला लागताल, त्यावेळेस तुम्हाला आवड पण लागेल. तुम्ही ट्राय करा. स्वतःकडे मुलगी तुमच्याकडे एक छोटीशी मुलगी असेल किंवा तुमची स्वतःची मुलगी असेल, ज्यावेळेस तुम्ही ते ड्रेस किंवा काही तिच्यासाठी काही शिवताल त्यावेळेस ती घालून ज्यावेळेस म्हणते माझी मम्माने शिवलंय, त्यावेळेसचा एक अनुभव तुम्ही बघा किती छान आहे. किंवा तुम्ही स्वतःच्या आईसाठी ब्लाऊज शिवू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी शिवून तुम्ही ते घालू शकता. ज्यावेळेस तुम्ही स्वतः शिवलेला ब्लाऊज घालून जर बाहेर गेलात ना, चार चौघीमध्ये गेला तर त्यावेळेस ते विचारतात की हे ब्लाऊज कुणी शिवलाय, ते विचारलं तुम्ही सांगू शकता मी शिवलाय. आता तुम्ही जर शिवलेला असेल, तुम्ही शिवलाय म्हणून सांगितलं तर तेच कौतुकच करतात की बाई किती छान शिवला, बॅकनेक सुंदर बनवला, बाहीची डिझाईन छान बनवली. असे वेगवेगळे ट्राय करा. ज्यावेळेस तुम्हाला इतरांकडून तुमच्याविषयी कौतुक ऐकायला येईल त्यावेळेस मात्र तो जे उत्साह असतो आपला तो दुपटीने तिपटीने वाढतो. इतका सुंदर वाटतं की बापरे, आता आपल्याला हे सगळं यायला लागले, आपण एवढे छान छान डिझाईन करू लागलोत, आपण छान छान ब्लाऊज शिवू लागलोत, आपण काय काय करू लागलोत. तर मग एक स्वप्न वाढतं आपलं की आपण आता पुढे जायचं आहे, आपल्याला हे ते करायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप यायला लागतात. आणि एकदा आवड लागली ना तर आळस कंटाळा हे सगळं काही दूर होतं. तर बघा तुम्ही सुरुवातीला आळस आणि कंटाळा ब्लाऊज शिवण्यासाठी हे सगळ्यांनाच येतो. परफेक्ट मी सुद्धा तुम्हाला सांगते, माझी एक छोटीशी स्टोरी सांगते. ज्यावेळेस मी सुरुवातीला मला मशीन कामाची, फॅशन डिझायनरची खूप जास्त आवड होती. त्यावेळेस मग मी शिकले, सगळ्या गोष्टी करायला लागले. पण ब्लाऊज शिवायचं म्हटलं की मला थोडासा कंटाळा यायचा. ड्रेस वगैरे इतर सगळ्या गोष्टी मला शिवायला यायच्या, ब्लाऊजसुद्धा यायचं. पण ब्लाऊज फिनिशिंग म्हटलं की ती कशी तरी दिसायची सुरुवातीची, मग ती आवडत नव्हती. मग असं वाटायचं जाऊ दे बाबायला, खूप कंटाळा आहे, कचकट काम आहे, मग मी ठेवून द्यायची. अक्षरशः मी काही सुरुवातीला तर ते ब्लाऊजचं फिटिंग नाही आलं तर ते ब्लाऊजही फाडून टाकायची, जे स्वतःचेच बरं का. सुरुवातीला सांगते मी तुम्हाला, माझं हे सगळं माझ्यासोबत 15 वर्षाच्या खाली घडलेलं आहे. की आता मला स्वतःला ब्लाऊज यायला लागले शिवायला, मग मी तिथून पुढं ते सुरुवात केली. पण कसं होतं की ज्यावेळेस आपलं फिनिशिंग वगैरे चांगलं येत नाही, मग त्यावेळेस आपल्याला राग येतो, कंटाळा येतो. मग त्यावेळेस मग आपण तिथंच अडकतो. पण नाही, तिथून पण उठायचं आहे. आज नाही आलं उद्या येईल, मग प्रॅक्टिस करीत राहायचं. त्यामुळं छान छान ब्लाऊज शिवत राहायचे आणि प्रॅक्टिस केल्याने फिनिशिंग वाढते. छान पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. थोड्याफार चुका असतील तर त्या सुधारू शकता. तर पाहू शकता मी तर किती सुंदर ब्लाऊज शिवलेला आहे. वेगवेगळे तुम्ही डिझाईन बनवू शकता. आता तर यूट्यूबवरती तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळत आहेत. वेगवेगळे तुम्हाला घरी बसून क्लासेस करता येत आहेत, वेगवेगळे तुम्हाला डिझाईन शिवता येत आहेत. घरी बसून तुम्हाला व्हिडिओ बघून, ऑनलाईन क्लास करून सगळ्या गोष्टी तुम्हाला टेक्निकली सगळं काही शिकता येते. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला एक दिवस जमेल आणि ज्या दिवशी जमेल, तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होईल, त्या दिवशी मला कमेंट करून नक्की सांगा की ताई हो तुम्ही म्हटल्या म्हणून आम्ही ट्राय केलं आणि आम्हाला ते जमायला लागलं. आणि आपले व्हिडिओज पाहून तर बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना पहिलं ब्लाऊज शिवायचा खूप कंटाळा यायचा, पण आपले व्हिडिओ पाहून खूप छान छान डिझाईन्स बनवायला लागल्या, छान छान ब्लाऊज शिवायला लागल्या. आणि जे काही मी सांगते तुम्हाला ते जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं, व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर मग मात्र तुम्हाला 100% छान असं काम जमणार आहे आणि तुमचा आळस मात्र कायमचा गायब होणार आहे. नवीन नवीन आता डिझाईन्स पण आलेले आहेत, वेगवेगळे ब्लाऊज, वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे आरीवर्क, वेगवेगळे असे. तर त्यानंतर तुम्ही आता ज्यावेळेस शिवताल त्यावेळेस तुमचं चांगलं नाव होईल. त्यावेळेस तुम्ही सगळे ब्लाऊज घेत असाल बाहेरचे शिवण्यासाठी. वेगवेगळे नवरीचे ब्लाऊज शिवून बघा. ज्यावेळेस ती नवरी आपण शिवलेला ब्लाऊज घालते आणि ती चार चौघामध्ये मिरवते, त्यावेळेस मात्र ते ब्लाऊज शिवलायला 100 ते 150 बायका विचारतात की हे ब्लाऊज कुणी शिवला, खूप सुंदर शिवलेला आहे.
आणि मग तिथे सुद्धा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो की मी तुम्हाला सांगते ना, कौतुक केलेला आनंद इतरांनी आपल्या बाबतीत कौतुक केले आणि तो आनंद आपण तो अनुभवला ना, अरे वा, त्याची फिलिंगच वेगळी आहे. खूप सुंदर वाटतं आणि खूप छान वाटतं. मनाला एक वेगळी समाधानी मिळते. आपण हाताने बनवलेला ब्लाऊज आरीवर्क असो किंवा इतर त्याची डिझाईन असो किंवा तो आपण शिवलेला असो, ते जर आपले बाहेर आपलं कला, जी आपली हातातली कला आहे ती बाहेर पडायला लागली ना, की त्याचा आनंद आणि उत्साह दुपटीने तिपटीने काय म्हणताल तेवढ्याने वाढतो. तर खूप सुंदर वाटतं ज्यावेळेस आपण हे सुंदर सुंदर ब्लाऊज शिवतो. आपण स्वतःलाच एकदा जर अशा पद्धतीने जर ब्लाऊज शिवून घालायला लागलोत ना, तर आपल्यालाच वाटतं अरे वा, मी किती सुंदर ब्लाऊज शिवला आहे आणि ते आपण जर इतरांचे पण शिवले तर किती छान. अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, डिझाईन करा. आता नवीन नवीन क्लासेस आहेत ते तुम्ही ट्राय करा. केल्याने कुठेही जात नाही, शिकल्याने कोणतीही कला वाया जात नाही, कुठे ना कुठे कामाला येते. आणि ती कला आपल्याला सातत्याने करायची आहे तर मग ते बिझनेसही होतो. तर त्याचबरोबर तेच बिझनेसमधून आपण 4 पैसेही कमवू शकतो. वेगवेगळे डिझाईन बनवा तुम्ही. खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवत असतो शिवायला. बोटनेक ब्लाऊज डिझाईन असतात वेगवेगळे. आता बोटनेकमध्ये तर इतक्या सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन असतात, तर त्यासुद्धा तुम्ही शिवू शकता. आता त्याविषयी सुद्धा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा आपल्या चॅनलवरती सर्व काही व्हिडिओज असतात. त्यामुळे तुम्ही छान छान व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही छान छान डिझाईन पण बनवू शकता. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मला विचारू शकता. मी तुमचे कायम प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठीच मी आपले चॅनल खोललेलं आहे. की मला सुद्धा वाटतं की माझ्यासारख्या इतर महिलांनी सुद्धा घरात बसून काहीतरी काम केलं पाहिजे. आणि तुम्हाला जर टेलरिंगमध्ये आवड असेल, फॅशन डिझायनर तुम्हाला करायचंच असेल तर पुढे सुद्धा आवड असेल तर त्यामधूनच बिझनेस करावा. कारण आवड असेल ना तर ते बिझनेस खूप जास्त मोठा होतो. आणि शिवणकला म्हणजे ही अशी एक कला आहे, ती म्हणजे कधीच न संपणारी कला आहे. ती वाढतच जाते. त्याचे स्वप्न, त्याची इच्छा, त्याची प्रयत्न वाढतच जातात. वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे ब्लाऊजचे नेक, वेगवेगळे ड्रेसेस, वेगवेगळे काय म्हणाल ते तुम्ही ज्या हाताने स्वतः स्टिच करता किंवा तयार करता त्यावेळेस ते पूर्ण होतं. त्याचा एक आनंद वेगळाच असतो. ज्यावेळेस ते आपले समोरचे कस्टमर ते घालतात की ते फिनिशिंग अगदी बरोबर आली आहे, किती छान शिवलेलं आहे, ते कौतुकाने आपलं कौतुक बोलतात आपल्याविषयी. त्यावेळेस मात्र खूप सुंदर वाटतं, भारी वाटतं की आपल्या मनाला की बापरे, आपण एवढं सगळं करतोय तर आपली एक कला आपण इतरांना दाखवतोय की मला हे येतंय ते येते आणि त्याच कलेतून आपण 4 पैसे सुद्धा कमवतोय. तर हे मात्र मनाला एक एक समाधानी आहे. त्यासाठी तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की करा, कंटाळा करू नका. हेच मन आहे माझं की तुम्ही वेगवेगळे ट्राय करू शकता. आता ब्लाऊजच नाही तर तुम्हाला इतर शिवणकामही येत असेल तर त्यातूनही तुम्ही 4 पैसे कमवू शकता. तुम्हाला इतर आता बऱ्याच गोष्टी आहेत घरामधल्या, त्या तुम्ही सुरुवातीला शिवायला लागा. ज्यावेळेस तुम्हाला मशीन चांगली चालवायला यायला लागली ना, मग हळूहळू तुमची उत्साह वाढेल. मला यायला लागले म्हटल्यावर मी हेही करू शकते, तेही करू शकते, वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकते. काय हरकत आहे? तुम्ही करायला एकदा चालू केल्याच्या नंतर वेगवेगळे ट्राय करायला काय हरकत आहे असं वाटतं मला. सुरुवातीला स्वतःची ब्लाऊज वेगवेगळे डिझाईनमध्ये बनवा. 4 चौघीमध्ये मिरवल्याच्या नंतर मग तुम्हाला कौतुकाने विचारल्यावर तुम्ही स्वतः हक्काने स्वतःच्या कौतुकाने सांगू शकता. आहे का नाही बरोबर? बघा किती सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन मी बनवत असते. ते तुम्हाला तर सगळं यूट्यूब चॅनलमधून मी शेअर करत असते. त्याचबरोबर ब्लाऊजची फिटिंग, फिनिशिंग ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. बघू शकता तुम्ही किती छान अशी फिटिंग ब्लाऊजची बसत असते. आता हे सगळं बघितलं ना की एखाद्याने विचारलं ना की बापरे, इतकी छान फिटिंग, फिनिशिंग आणि इतका सुंदर ब्लाऊज शिवलेला आहे, खूप छान वाटला आम्हाला, खूप आवडला. मनामध्ये त्यातच एक पोचपावती मिळते आणि असं त्यातूनच आपली कामाचा उत्साह दुप्पट वाढतो. आहे का नाही बरोबर? तर चला, आज सुद्धा माझे बरेचसे ब्लाऊज शिवून झालेले होते. त्याचे हुक लावायचे राहिले होते. ते म्हटलं हुक वगैरे लावून घ्यावा आणि ब्लाऊजचं पुढचं सुद्धा मी कटिंग करून ठेवावं. तर तेच वेगवेगळे माझे कामं चाललेले असतात आणि घरामध्ये बिझी राहणं हेच मला छान वाटतं. कारण आपण इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपलं काहीतरी काम करावं, त्यातून 4 पैसे कमवावं, आपली करिअर करावं आणि नाव कमावं एवढं वाटतं. त्यासाठी मी हे आवड माझी
माझी एक निर्माण केलेली आहे. ही आवड मला लहानपणापासून होती, तीच आवड मला मोठ्यापणी पण करायची ठरवली मी आणि त्यातूनच माझा बिझनेस असा ग्रो केलेला आहे. आज माझ्याकडे कित्येक कस्टमर आहेत जे छान छान ब्लाऊज शिवून नेतात, छान छान ड्रेस शिवून नेतात, नऊवारी साडी शिवतात, इतर सगळ्या गोष्टी मला शिवायला येतात. त्यातून मी 4 पैसेसुद्धा कमवते आणि मनाला एक वेगळीच माझ्या समाधानीसुद्धा मिळते. आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, इतर आपले स्वप्न असतील ते करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पैसा लागतो आणि ते पैसा आपल्याला कमवण्यासाठी काहीतरी हातात काम हवं असतं. मग काम काय करावं ते तुम्हाला समजत नसेल, जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर हे तुम्ही 100% करू शकता. मी तुम्हाला सांगते ते तुम्ही नक्की करू शकता. तर बघा, छोट्या मोठ्या गोष्टीतूनच एक वेगळी आनंद असतो आणि त्यातूनच आपण एक वेगळा करिअर करू शकतो. आता जी गोष्ट आपल्याला खरंच मनापासून आवडते आणि ती तुम्हाला करायची आहे पण कंटाळा येतो, तर त्यातूनच आपण छोट्या मोठ्या गोष्टीतून तुम्हाला कंटाळा का बरं येतोय, तुम्हाला त्यामध्ये कुठे चुकताय, तुमचं काय चुकतंय, ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही थोडा विचार करावा, अभ्यास करावा आणि त्यातूनच तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी, तुमच्या चुका आहेत त्या तुम्ही सॉल्व कराव्यात आणि तिथूनच तुम्ही सुरुवात करावी. कारण सुरुवातीला जर तुमच्या चुका झाल्या तरी तुम्ही सॉल्व केल्या तरच त्या सॉल्व होत तुमच्या चुका अगदी कायमच्या बंद होतील आणि तुम्ही काम मात्र रेग्युलर करायला लागताल. तर अशा पद्धतीचं हे माझं सगळं आहे रुटीन. तर मी तुम्हाला सांगतच होते, तर म्हटलं तुम्हाला सांगावं. आता बऱ्याच ताई मला म्हणतात की ताई आम्हाला ब्लाऊज शिवायचा खूप कंटाळा येतो, काय करावं, त्या विषयावरती म्हटलं आज एक व्हिडिओ बनवूनच टाकावा, म्हणून आज व्हिडिओ मी बनवायला घेतला होता. तर बघा, आता ह्यातूनच कंटाळा येतोय तर तुम्ही माझे व्हिडिओज बघता, डेली रुटीन बघता, तर त्यातूनही बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला तुझे व्हिडिओ बघितले ना की खूप फ्रेश वाटतं, खूप छान वाटतं, आम्ही ब्लाऊज शिवायला लागलो, आम्ही तुझं हे रोजचं रुटीन बघायला लागलो, मग आम्हाला ब्लाऊज शिवायला छान वाटायला लागलं, मग आम्ही ब्लाऊज शिवायला लागलो. आज पहिला आम्ही एक ब्लाऊज शिवायचो, आता आम्ही 4-4 ब्लाऊज शिवतो. हे सगळं ऐकून एक भारी वाटतं आणि मग त्यातूनच आपल्याला वाटतं की बाबा आपल्यामुळं कोणाला तरी छान वाटते, काम करायला उत्साह येते. तर तसंच तुम्ही सुद्धा करा, काम करा. एकदा सुरुवात तर कंटाळा येतो, पण एकदम सातत्याने काम केलं ना तर कंटाळा तुमचा गायब होतो आणि ती तुमची आवड निर्माण होते कामाची. तर हीच माझं पण असतं, दिवसभराचं घरातलं काम, मुलं, घर आणि माझी ही काही कला आहे ती मी कला सतत सातत्याने करत राहते. मग मला त्यातूनच एक आवड निर्माण झालेली आहे. आजकाल माझं तर असं झालेलं आहे की मला दिवसभरातून एक जरी ब्लाऊज नाही शिवला तर मात्र संध्याकाळी शांत झोप येत नाही, असं होतं. तर बघा, ही माझी एक आवड आहे आणि तीच मी आवड आता हे करते, कामानिमित्त कामही करते आणि आवडही माझी पूर्ण करते. कसं ब्लाऊजचं आदल्या दिवशी कटिंग करायचं, दोरे निवडून ठेवायचे आणि हे सुद्धा काम आपलं रात्रीचं काही करून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी ब्लाऊजसुद्धा तुमचा लवकर शिवून होतो आणि मग तुमचा कमी वेळामध्ये ब्लाऊज शिवून व्हायला लागला की तुम्हाला वाटतं अरे वा, मी इतक्यात थोड्या वेळामध्ये ब्लाऊज शिवलेला आहे, आता तर मला कामाने दुप्पट काम केलं पाहिजे, म्हणजे माझं इन्कमसुद्धा वाढेल आणि 4 पैसे जास्त मिळत आहेत तर कोणाला नको आहेत, ते भेटायलाच पाहिजेत का नाही बरं. तर ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला थोडा थोडा वेळ द्यायला हवा, म्हणजे तुमची आवड वाढेल आणि तुमचा कंटाळा गायब होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी जे काही बोलले तुम्हाला आवडलं का हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.